पण माझी मुक्ताई 2 दिवसापासून 4 दिवसापासून उपाशी आहे, तिला काय द्यायचं? ज्ञानोबाराच्या जीवनामध्ये उद्विग्नता निर्माण होते. ज्ञानोबाराच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी ज्ञानोबारानं ती मधुकरीची जोडी तशीच खाली टाकावी, पळत सुटावं, आपल्या कुटीमध्ये यावं. कुटीचा दरवाजा बंद करायला लागले आणि ज्ञानोबारा म्हणता बस, किती त्रास सहन करायचा. आणि ज्या वेळेला माणसाच्या जीवनामध्ये एखादं मोठं दुःख निर्माण होतं ना बाबा, त्यावेळेला माणसाची सगळी लहान पहिल्यापासून दुःख माणसाला आठवायला सुरुवात होते. ज्ञानोबारा म्हणता रे मधुकरी मातीमोल करताय, माझ्या कमरामध्ये लाद घालताय, किती त्रास देता रे. मी जर गंगेवरती स्नानाला गेलो ना, गंगेवरती स्नानाला इंद्रायणीवरती स्नानाला गेल्याच्या नंतर यांनी इंद्रायणीवरती स्नान करू दिलं नाही हो. इंद्रायणीवरती स्नानाला गेल्याच्या नंतर यांनी सांगावं रे संन्याशाची कार्टे, यांनी जर इंद्रायणीवरती स्नान केलं तर इंद्रायणी बाटते म्हणून स्नान करू दिलं नाही. पण ऐका ना, माझ्या ज्ञानोबाराची विशेष क्रांती आहे का ज्ञानोबाराच्या जीवनामध्ये ज्ञानोबाराला इंद्रायणीवरती स्नान करू दिलं नाही हो. पण ज्या वेळेला माझे ज्ञानोबारा समाधीला बसणार, हे इंद्रायणी मातेला माहिती झाल्याच्या नंतर इंद्रायणी मातेनं ज्ञानोबाराच्या पायाच्या स्पर्शाची अपेक्षा करावी, इतकी ताकद माझ्या ज्ञानोबारामध्ये सांगून जाईल तुम्हाला. या जगाना वेर करू द्यावं, पण देवानं आपल्याला असं तळ हातावरती उचललं ना, कुणी वाईट करू शकत नाही. आपलं बाबा ज्ञानोबाराच्या जीवनामध्ये ज्ञानोबाराला भागीरथी मातेचं स्नान करावं लागलं. अरे इथं जर इंद्रायणीवरती स्नान करू देत नाही, काशी क्षेत्रामध्ये कसं जायचं, कसं स्नान करायचं? पण ज्ञानोबाराच्या मनामध्ये अशी भावना निर्माण झाली का मला भागीरथी मातेवरती स्नान करायचंय. ज्ञानोबाराय काशी क्षेत्रामध्ये नाही गेले हो, काशीतली भागीरथी माता ज्ञानोबाराला माझ्या स्नानाची जर अपेक्षा आहे तर मी ज्ञानोबाराकडे गेलं पाहिजे, म्हणून काशी क्षेत्र भागीरथी मातेनं सोडावं, आळंदी क्षेत्रामध्ये यावं. आजही वडगाव चौकामध्ये पाहिलं तर भागीरथी मातेचं मंदिर आहे, ज्ञानोबाराच्या स्नाना करता आली. पण ऐका, एवढा सगळा त्रास या साधू संतानं आपल्या जीवनामध्ये सहन केला, पण आपल्या त्रासाचं फळ आपल्या जीवनामध्ये इतका मोठा अधिकार प्राप्त केला. माझ्या मुक्ताई साहेबाच्या जीवनामध्ये ऐका, हा सगळा त्रास सहन करून ज्या वेळेला ज्ञानोबाराय असेल, मुक्ताई साहेब असेल, हे तीर्थयात्रा करायला लागले बाबा. ऐका काय ताकद आहे मुक्ताई साहेबामध्ये. माझ्या जीवनामध्ये मला मुक्ताई आई साहेबाची ताकद सांगायची. जी ताकद भगवान परमात्म्यामध्ये ना, तीच ताकद माझ्या मुक्ताई साहेबामध्ये. एक वेळ देवात जी ताकद नाही, देवामध्ये ताकद आहे. मृत गुरुपुत्र आणिला तो पवाडा तो दुखेला, ज्ञानोबरा ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करता. तीच ताकद मुक्ताई साहेबाच्या जीवनामध्ये कशी आहे बघा. ज्यावेळेला ज्ञानोबरा मुक्ताई साहेब हे तीर्थयात्रा करत करत निघाले आणि मला वाटतं आपल्या परिसरामध्ये कोपरगाव तालुक्यामध्ये तिकडं पुणतामग क्षेत्रामध्ये येता. आणि तिथं आल्याच्या नंतर मुक्ताई साहेबांना आपल्या ज्ञानदादाला विचारव, दादा इथं काय आहे रे? आता जी चांगदेव महाराजांची समाधी आहे ना, तिथं अशी प्रेत घेऊन लोक बसलेले होते. कारण असं म्हणता का ज्या वेळेला चांगदेव महाराज असे समाधीला बसले असायचे, चांगदेव महाराज म्हणजे सामान्य नाही हो, 14 वेळेला काळाला परत पाठवलं, किती ताकद असेल. आपला वारकरी संप्रदाय सामान्य नाही महाराज, 14 वेळेला काळाला परत पाठवलं होतं. पण ऐका, चांगदेव महाराज समाधीला बसलेले असायचे आणि समाधीतून उठले का, उठल्याच्या नंतर सगळ्यांनी आपली प्रेत ठेवलेली असायची. पण समाधी भंग झाल्याच्या नंतर चांगदेव महाराजांची दृष्टी ज्याच्यावरती पडेल ना, तो उठून बसायचा म्हटले, इतकी ताकद होती. मग प्रत्येकाला वाटायचं आपला सखा पाटील उठाव, काय वाटायचं फिका पाटील उठाव, मग ते सगळे प्रेतच घेऊन बसले असायचे. पण ऐका, मुक्ताई साहेबांना विचारलं, दादा हे काय आहे रे? म्हटले हे सगळे का घेऊन बसले? तिथल्या सगळ्या भाविकांना विचारलं, अगं इथं आम्ही प्रेत ठेवलेले असतात, पण आमचा योगी आहे, आमचे चांगदेव महाराज जर समाधीतून बाहेर आले ना, त्यांची नजर ज्याच्यावरती पडते ना, तो जिवंत होतो म्हटले. त्यावेळेला मुक्ताई साहेब हसायला लागल्या. म्हटले का हसते, तुला काही कळतं का? म्हणजे त्याच्या करता तुम्ही एवढं घेऊन बसले. अगं सोपं आहे का? मेलेला माणूस कोणी जिवंत करू शकतं का? पण आमच्या